नमस्कार मंडळी. आज आपण एक कथा ऐकणार आहोत. ह्या कथेच्या लेखिका आहेत नीता गद्रे आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस. आणि कथेचं नाव आहे घर. ऐकूया. मानसी म्हणजे मनू आणि स्वप्ना म्हणजे सपू, दोघी बहिणी. स्वप्ना 5वीत तर मनू 2रीत. दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम. स्वप्ना मोठी, त्यामुळं ती मनूची काळजी घ्यायची. दोघी एकाच शाळेत होत्या, एकत्रच शाळेत जायच्या. मधल्या सुट्टीत मनू सपूकडे जायची आणि सपूच्या मैत्रिणींच्या घोळक्यात बसून डबा खायची. त्यांच्या शाळेत डब्यात पोळी भाजीच आणायची असा नियम होता. मनूला खरं तर डब्यात रोज शिरा, इडली असं काहीतरी हवं असायचं. पण शाळेचा नियम म्हणजे नियम. तिला पोळी भाजीच खावी लागायची. मनू आणि सपूची आई प्रेमळ होती, पण तिला गैरशिस्त खपत नसे. शाळेच्या सर्व नियमांचं पालन सपू आणि मनूनी केलंच पाहिजे असा तिचा कटाक्ष होता. एवढंच नव्हे तर घरातही शिस्तीत राहिलं पाहिजे आणि तिनं घालून दिलेले नियम पाळले पाहिजेत असा तिचा आग्रह असे. पण मनू सपूचे बाबा मात्र म्हणायचे, "अगं, कशाला मुलींना एवढं बंधनात ठेवतेस? वागू दे ना त्यांना मनात येईल तसं." बाबांच्या ह्या बोलण्याचा मनू आणि सपू दोघी फायदा घ्यायच्या. आईबद्दल त्यांना धाक आणि आदर होता, पण बाबा मात्र त्यांचे अगदी लाडके होते. कसंही वागलं तरी ते रागवायचे नाहीत. त्यांचं घर तसं साधं होतं. स्वयंपाकघर, दिवाणखाना, आईबाबांची खोली आणि त्या दोघींची खोली. त्या दोघींच्या खोलीत भरपूर पसारा असायचा. कपडे बदलले की आधीचे कपडे तसेच खोलीच्या फरशीवर टाकून द्यायच्या. खोलीभर पुस्तकं, वह्या आणि व्यवसाय पसरलेलं असायचं. बूट वेडे वाकडे पडलेले, मोजे कुठेतरी पडलेले, खायला घेतलेल्या ताटल्या तिथंच खोलीतच पडलेल्या. खरं म्हणजे टेबल आणि खुर्च्या होत्या अभ्यासासाठी, पण त्याच्यावर इतकं सामान पडलेलं असायचं की घरचा अभ्यास करायला दोघी डायनिंग टेबलवर बसायच्या. त्यांच्या ह्या पसाऱ्याला आई खूप कंटाळली होती. दोघींनी केलेला पसारा आवरण्यात तिचा खूप वेळ जायचा. खोलीत पडलेला कचरा काढताना तिची दमछाक व्हायची. मनू सपूवरती खूप वैतागायची, त्यांना रागवायची. त्या दोघी मग बाबांना बिलगायच्या आणि त्यांना अभय मिळायचं. मनू सपूला आणखी एक वाईट खोड होती, ती म्हणजे आपल्या खोलीच्या भिंतीवर काहीतरी लिहून चिताडून ठेवायचं. त्यात मनू लिहायची, "सपू गाढव आहे." लगेच सपू खिळ्यांनी भिंतीवर कोरायची, "मनू माकड आहे." मग एकमेकींची विनोदी चित्र भिंतीवर कोरली जायची. मिकी माऊस, गुफी, व्ह्यूई, डुई, लुई यांची चित्रही भिंतीवर चिकटवली जायची. तर कधी सुपरमॅन आणि स्पायडरमॅन किंवा क्रिसचं चित्र भिंतीवर चिकटवलं जायचं. मग त्या चित्रांकडं त्या खूप वेळ बघत बसायच्या. प्लॅस्टिकचे पंख आणि मास्क लावून कॉटवरून जमिनीवर उड्या मारायच्या. त्यांना यात खूप मजा वाटायची. तर अशा या सपू आणि मनू आईचं बोट धरून आता निमूटपणे चालल्या होत्या. आई त्यांना घेऊन चालली होती त्यांचं नवं घर पाहायला. त्यांचा फ्लॅट बांधून पूर्ण झाला होता. त्याचं बांधकाम चालू असताना तसं त्या 1-2दा गेल्या होत्या, पण फ्लॅट पूर्ण झालेला बघायला त्या प्रथमच जात होत्या. त्यांचं आत्ताचं घर भाड्याचं होतं. त्या घरात त्या त्यांच्या लहानपणापासून राहत होत्या. त्यांचे आईबाबा लग्न झाल्यापासून त्याच घरात राहत होते. त्यांचे आईबाबा खूप कष्ट करत होते. बाबा आणि आई दोघंही नोकरी करायचे. मनू सपूचे कपडे, त्यांच्या ट्युशन्स, शाळेचा खर्च हे सगळं भागवून पैसे शिल्लक टाकून त्यातून त्यांनी हा नवा स्वतःच्या मालकीचा फ्लॅट घेतला होता. आपला स्वतःचा फ्लॅट झाला याचा त्या दोघांनाही अभिमान आणि समाधान वाटत होतं. तर सपू मनूला स्वतःच्या घरात जायचं म्हणून खूप आनंद झाला होता.
तिघी थोडं चालल्या आणि मग त्यांनी रिक्षा केली. नवं घर तसं थोडं लांब होतं. सुमारे अर्धा तास रिक्षातून गेल्यानंतर त्यांचा फ्लॅट आला. आईनं रिक्षाचे पैसे दिले, पण तेवढा वेळही मनू आणि सपू थांबल्या नाहीत. त्या धूम पळाल्या त्यांच्या नव्या फ्लॅटमध्ये. आत काही कामगार फ्लॅटवर शेवटचा हात फिरवत होते. फरशीवरचे रंगाचे डाग पुसून त्यांनी फरशी स्वच्छ केली. दारांना खिडक्यांना हात लावू नका, पॉलिश अजून वाळायचंय, असं त्या तिघींना सांगून ते कामगार निघून गेले. आता त्या तिघीच उरल्या. आईनं आनंदानं समाधानानं डोळे मिटून घेतले आणि ती स्तब्ध उभी राहिली. मनू सपूचे डोळे आनंदानं विस्फारले. त्या आनंदानं ओरडायला, एकमेकींना धरून उड्या मारायला लागल्या. रिकाम्या फ्लॅटमध्ये त्या धावत पण सुटल्या. आई स्वयंपाकघरात गेली. तिनं समाधानानं मान डोलावली. इथलं स्वयंपाकघर मोठं होतं. डायनिंग टेबल मावूनही भरपूर जागा शिल्लक राहणार होती. तिनं मनातल्या मनात कुठला डबा कुठं ठेवायचा, मिक्सर, फ्रीज कुठं ठेवायचा ते ठरवूनही टाकलं. हे घर आधीच्या घरापेक्षा मोठं होतं. आत भरपूर उजेड होता. मोठ्या खिडक्या होत्या. पश्चिमेकडून गार ताजा वारा येत होता. घर नवं कोरं रंगवलेलं, स्वच्छ, लखलखीत आणि प्रशस्त दिसत होतं. मनू सपूंनीही त्यांची खोली निश्चित केली. तिकडची खोली आईबाबांची आणि ही इकडची आपली. आईचा हात धरून ओढत त्या तिला आपल्या खोलीत घेऊन आल्या आणि म्हणाल्या, आई, ही आमची खोली. इथं आमच्या कॉट्स, इथं टेबल खुर्च्या आणि कपाटात आम्ही आमचे कपडे ठेवणार. आई म्हणाली, बरं बाई, ठेवा. आई पलीकडच्या खोलीत गेलेली बघून सपू मनूला म्हणाली, ए मनू, आपण नव्या घरात मात्र शहाण्यासारखं वागायचं हं. आपली खोली आपण स्वच्छ ठेवायची. खुर्च्या आपटायच्या नाहीत, टेबल मोडायचं नाही, कपडे आवरून ठेवायचे. भिंती स्वच्छ ठेवायच्या, त्यांच्यावर चित्र काढायची नाहीत किंवा काही लिहायचं पण नाही. मनूला आश्चर्यच वाटलं. ती म्हणाली, असा खोलीत धिंगाणा घालायला, मस्ती करायला, पसारा घालायला किती मजा येते ना. सपू, हे सगळं आपण जुन्या घरात करतच होतो, मग इथे का नाही करायचं? सपू म्हणाली, कारण हे घर आपलं स्वतःच्या मालकीचं आहे. ते घर भाड्याचं होतं. त्याचे मालक जोशी काका आहेत. आपण त्या घराचे मालक नव्हतो. पैसे देऊन, म्हणजे भाडं देऊन तात्पुरतं राहत होतो तिथं. आता आपण आपल्या मालकीच्या घरात आलोय, म्हणून ह्या घराची काळजी घ्यायची, त्याला जपायचं, ते स्वच्छ ठेवायचं. मनू, वचन दे की तू घर स्वच्छ ठेवशील. मनूनं आपला हात सपूच्या हातावर ठेवला आणि वचन दिलं. अचानक बाहेर कसला तरी गोंधळ ऐकू आला, म्हणून त्या घाईनं बाहेर आल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या मोर्चाकडं आई धास्तावून पाहत होती. काही माणसांच्या हातात फलक होते. त्यावर कुणीतरी मुर्दाबाद असं लिहिलं होतं. मोर्चातले लोक चिडलेले, खवळलेले दिसत होते. ते मोठमोठ्यांदा ओरडून घोषणा देत होते. जवळच पोलिसांची गाडी उभी होती. त्यातून पोलीस उतरले. त्यांनी त्या मोर्चातल्या माणसांना लाठ्यांनी मारायला सुरुवात केली. त्यांना तसं मारताना बघून मनू खूप घाबरली आणि आईला घट्ट बिलगून रडायला लागली. ज्यांना पोलीस मारत होते त्यांना खोक पडत होती, जखम होत होती. त्या जखमातून रक्त वाहत होतं. मोर्चेकरी आता आणखीनच चिडले. त्यांच्यातल्या काही जणांच्या हातात क्रिकेटच्या बॅट्स आणि काठ्या होत्या. त्यांनी बेभान होऊन आसपासच्या दुकानांकडं मोर्चा वळवला. हातातल्या काठ्या आणि बॅट्स घेऊन त्यांनी दुकानं फोडायला सुरुवात केली आणि काचा फोडल्या, ट्यूब्स, दिवे फोडले, दारं मोडली आणि दुकानातल्या वस्तू बाहेर फेकायला सुरुवात केली. त्या वस्तू रस्त्यावर पडून फुटल्या.
रस्त्यावरचे मोर्चेकरी त्या वस्तूंवर नाचायला लागले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. तेवढ्यात एका माणसानं आपल्या हातातला कॅन उघडला. त्यानं अंगातला शर्ट काढला, कॅनमधलं रॉकेल त्या शर्टावर टाकलं, लायटरनं शर्ट पेटवला आणि जवळच उभ्या असलेल्या बसच्या खिडकीतून आत फेकून दिला. बसमधले लोक किंचाळत ओरडत जीवाच्या आकांतानं खाली उतरण्यासाठी धडपडू लागले. मोर्चातल्या इतर लोकांनी बसचे टायर पेटवले, काचा फोडल्या, पोलिसांच्या जीपवर दगडफेक केली, तिथं रस्त्यात लावलेली सगळी पोस्टर्स फाडून टाकली. तेवढ्यात तिथं कॅमेरे घेऊन चॅनेल्सचे बातमीदार आले आणि शूटिंग करायला लागले. खूप गोंधळ झाला, आरडाओरड झाली, दंगल वाढतच गेली. जवळजवळ तासभर हा प्रकार चालला होता. ते दृश्य बघवेन असं झालं. मनू, सपू आणि त्यांची आई खिडकीपासून दूर झाल्या आणि आतल्या खोलीत तिघी एकमेकींना बिलगून खाली फरशीवरच बसून राहिल्या. आई, आता घरी कसं जायचं? सपूनं विचारलं. बाबा कुठे असतील? त्यांना काही झालं नसेल ना? मनूनं विचारलं. आई दोघींना थोपटत म्हणाली, तुम्ही घाबरू नका, मन शांत ठेवा. आपण इथं आपल्या घरात सुखरूप आहोत. बाबांशी मी मोबाईलवर बोलली आहे. ते ऑफिसात सुखरूप आहेत. शहरात सगळीकडेच दंगल चालू आहे. आपण घाबरायचं नाही, धीर धरायचा. आता रिक्षा, टॅक्सी सगळंच बंद असणार आहे. थोड्या वेळानं मोबाईलही लागेनासे होणार. पण आपण घाबरायचं नाही. सगळं सुरळीत होईल, वाट पाहायची. मनू गंभीर झाली, विचारात पडली. ती आईला म्हणाली, आई, ही माणसं अशी दंगा का करतात? एवढी का चिडतात? अशी मोडतोड का करतात? जाळपोळ का करतात? दुकानं का फोडतात? आई म्हणाली, तू मोठी झालीस की तुला हे सर्व समजेल. त्यावर मनू पुन्हा म्हणाली, आई, मला एक विचारायचं आहे तुला. विचार ना, आई म्हणाली. आई, आपण भाड्याच्या देशात राहतो का ग? हा भारत देश आपला स्वतःचा नाहीये का? भाड्याचा आहे का तो? मनूनं विचारलं. अगं वेडे, देश कधी भाड्यानं घेतात का ग? तो आपला स्वतःचाच असतो, आईनं तिला समजावलं. मग आपण आपल्याच मालकीच्या देशात असं का वागतो? मघाशी सपू म्हणाली की पूर्वी आपण भाड्याच्या घरात राहत होतो, तेव्हा तिथं घाण केली तरी चालते. मग स्वतःच्या मालकीच्या घरात घाण करायची नाही. ते घर आपलं असतं, आपण त्याची काळजी घ्यायची असते. भाड्याच्या देशात घाण केली तर चालते? मनू बेटी, हा भारत देश आपण भाड्यानं घेतलेला नाहीये. तो आपला आहे, आपला स्वतःचा. तो आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. रस्ते, बागा, इतर सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवली पाहिजेत. कुठेही थुंकता कामा नये, कचरा करता कामा नये. आज तुम्ही पाहिलीत तशी दंगल होता कामा नये. आज ह्या लोकांनी जे जाळलं, जे फोडलं, ती आपल्या देशाचीच मालमत्ता आहे. आपल्याच घरातल्या वस्तू आपण अशा फोडतो किंवा जाळतो का? नाही ना. त्या आपण जपतो. तसंच आपल्या देशाला आणि त्यातल्या इमारतींना, कारखान्यांना, हॉस्पिटल्सना जपलं पाहिजे. आपण सगळे मालक आहोत त्याचे. आणखी एक सांगते मनू, सपू, मी तुम्हाला हे पूर्वीही अनेकदा सांगितलंय,
पण दरवेळी तुम्ही तिकडं दुर्लक्ष केलंत आणि बाबांच्या मागे दडलात. मी पुन्हा एकदा सांगते की भाड्याच्या घरातही घाण करायची नसते. काही दिवसांपुरतं का होईना ते घर आपलंच असतं ना. म्हणूनच आपल्या देशात बाहेरून आलेल्या माणसांनीही इथं स्वच्छता राखली पाहिजे. इथं नासधूस करता कामा नये. केली तर त्यांना आपण जाब विचारला पाहिजे आणि कुणालाही जाब विचारायचा असेल तर आधी आपले हात स्वच्छ असावे लागतात. आणि ब्रह्मदेवाच्याही डोळ्याला डोळा भिडवण्या इतकं सामर्थ्य असावं लागतं मनात. हा देश आपला आहे. आपण त्याचे मालक आहोत. आपण भाड्याच्या देशात नाही राहत. आई बोलायची थांबली. तिच्या बोलण्यावर मनू सपू विचार करत होत्या, स्तब्ध बसून. घर. नीता गद्रे यांनी लिहिलेल्या या कथेचं वाचन केलं होतं सुवर्णा बोडस यांनी. मंडळी, कथा कशी वाटली ते जरूर कळवा हं.